A new face of Maheshwari Prangan preschool through these cultural programs. So get ready to delve deep into the fathoms of music, dance on this grand occasion. Once again, I would like to welcome our chief guest, Shri Pavan Poddar sir, Shri Ambalal Oswal sir, President Rotary Club of Pune Mid East. A warm welcome, Mrs. Jyoti Kadam, Principal of Sane Guruji Primary School. Ladies and gentlemen, to be proud of learning is the greatest ignorance. Let's remove the darkness of ignorance and light the world up with supreme knowledge and learning. So I request all dignitaries to light the lamp and formally initiate the program. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मा निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा. मेडपॅकच्या लॅबोरेटरीच्या मॅडम उमा मॅडम मी त्यांना रिक्वेस्ट करते कृपया त्यांनी स्टेजवर यावं. नमामि शारदा देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्न भवतु सर्वदा. मी उपस्थित सर्व लाभलेले आहेत. तर आज आपला खरोखरच भाग्याचा दिवस आहे की असे पाहुणे आपल्याला मिळाले आहेत की त्यांच्याकडे आणि त्यांनाही त्यांच्याही पाठीमागे भरपूर अनुभव आहे. अगदी ज्ञानाचं भांडार नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. असे मान्यवर मंडळी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला इथे
मिळालेले आहेत, तर ते खूप भाग्याचं आहे. मी आपले संस्थेचे जे सल्लागार आहेत श्री दिलीप जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी पोतर सरांचा सन्मान करावा. संतोजी बुवा मोरे बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित महेश्वरी प्रांगण प्री स्कूल आज स्नेह संमेलन. टाळ्यांचा आवाज येते, जोरदार आला पाहिजे. मी तसं शिक्षण संस्था संचलित महेश्वरी प्रांगण प्री स्कूल आजचं स्नेह संमेलनाचं औचित्य साधून आज आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ ज्योती बिलारे ज्या लाभलेल्या आहेत त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करते. सत्कार मी विनंती करते इथे संगीता मॅडमनी करावा. संगीता ओसवाल मॅडम. कलाकार समिती म्हणून श्री दिलीप जोशी सर आणि श्री बाळाराम धोलप सर हे आपल्या संस्थेमध्ये नुकतेच आपल्या परिवारामध्ये सामील झालेले आहेत. या परिवारामध्ये सामील होण्याच्या अगोदर आधीपासून आपल्याला ते मार्गदर्शन करतच असतात आणि इथून पुढे ते करत राहणार आहेत. तर त्यांचाही मी सन्मान करण्याची विनंती मी रवींद्र सरांना करते. इथून पुढे सर तुमचं असंच आम्हाला साथ हवी आहे तुमची. मध्ये आपण सुरुवातीपासून वेगवेगळे आपण उपक्रम राबवत असतो आणि त्या उपक्रमामध्ये आपल्याला रोटरी क्लब ऑफ पुणे मिडईस्ट ही आपली एक फॅमिली झालेली आहे. सो आता आपल्या त्या फॅमिलीचे मेन हेड प्रेसिडेंट श्री अंबालाल ओसवाल इथे प्रेझेंट आहे. तर त्यांचाही सत्कार मी रवींद्र सरांना विनंती करते की कृपया त्यांनी करावा. दिलीप सरांनी पण दोघांनी मिळून करावा. यानंतर पास्ट प्रेसिडेंट आपले डॉक्टर राजेंद्र भवाळकर सर हे तर आपले सुरुवातीपासूनचे फॅमिली मेंबरच म्हणायला काही हरकत नाही. यांचंही मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी असतंच. तर त्यांचाही सत्कार करावा अशी मी विनंती करते रवींद्र सरांना. थँक्यू ऑल ऑफ यू. मी सर्वांना विनंती करते कृपया पुन्हा सर्व मान्यवरांना मी विनंती करते की पुन्हा आपल्या जागेवर आपण स्थानापन्न व्हावं आणि कार्यक्रमाचा पुढील आस्वाद आपण घ्यावा. स्वागतम स्वागतम स्वागतम. शिवतेजाने प्रकाशमान झालेल्या आणि भगव्याच्या रंगात नटलेल्या आजच्या मंगलदिनी सर्वप्रथम स्वराज्याला पहिल्या छत्रपतीच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि सूर्यासमान तेज असणाऱ्या शिवछत्रपतींना त्रिवार माझा मानाचा मुजरा. त्रिवार माझा मानाचा मुजरा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री प्रकाशजी खांडेकर यांचंही आता नुकतंच आगमन झालं आहे, तर त्यांना मी कृपया व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि आपले कमिटी मेंबर श्री रवींद्रजी पवार आणि नरेंद्रजी शिर्के यांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री प्रकाशजी खांडेकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. टाळ्यांचा आवाज नाही येते. Ladies and gentlemen, we start our program with our traditional. We should always stick to our roots. So we start our programs with Ganesh Vandana, performed by all my great teachers. So please clap जोरात करायचे आहेत. आपल्या टीचर्स आपल्याकरता गणेश वंदन करणार. Hi, my name is Taurus Vidisike. I study in senior KG class. I want to say something regarding me and my senior KG friends. Now we can read small words. We can read small words. We can read small words. Write few lines our own. We celebrate Raksha Bandhan, Eid, Ganesh Chaturthi, Christmas, Janmashtami. Thank you. भगवा झेंडा दौलाने फडकतो भगवा झेंडा मना मनात देतो स्फूर्ती साऱ्या विश्वात निनादते माझ्या शिवरायांची स्फूर्ती. दौलाने फडकतो भगवा झेंडा मना मनात देतो स्फूर्ती साऱ्या विश्वात निनादते माझ्या शिवरायांची स्फूर्ती आणि कीर्ती. एकदा टाळ्या शिवरायांसाठी आपल्या. Senior KG student, she want to say something. I request Mansi Pawar, please come on the stage. Mansi Mungepua, I study in senior KG class. My friend and I will perform with full of joy. You all work very hard, so don't stop clapping and cheering. Chorus, please sit back, enjoy the show. Take back home good memory too. Thank you. थँक्यू मानसी. महाराज विषयी यांच्याविषयी आम्ही पूर्ण शिवजन्मते शिव राज्याभिषेक हा सोहळा सादर करण्याचा आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत आहोत. तर कृपया चूक भूल काही झाली तर कृपया माफी असावी. कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. नंगी चींटी जब दाना लेकर चलती है,
नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रंगों में साहस भरता है, मन का विश्वास रंगों में साहस भरता है। चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती। कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। आता रसिको शांत चित्ताने ऐका. गड आला पण सिंह गेला, हे वाक्य शिवाजी महाराजांनी कोणाला म्हटले बरे असावे? कोण सांगेल? गड आला पण सिंह गेला हे वाक्य शिवाजी महाराजांनी कोणाला म्हटलेले आहे? बरोबर. मालुसरे. तानाजी हे आरंभापासून म्हणजे सुरुवातीपासून शिवरायांचे साथीदार होते. कोकणात महाडजवळ उमरठे गावातील ते राहणारे. अंगाने धिप्पाड, ताकदीने भारी आणि शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती यांचा संगम म्हणजेच वीर तानाजी मालुसरे. मग बघूया आपले सिनियर केजीची मुले बाय भवानी या गाण्यातून म्हणजेच वीर तानाजी मालुसरे यांना आपल्याला काय सांगत आहे ते पाहूया. In the school, states and their capitals in India. आता आम्ही आमच्या मुलांचं शाळेमध्ये स्टेट्स कॅपिटल म्हणजे राज्य राजधान्या ह्या घेत असतो. हा एक शिक्षणाचाच भाग आहे. तर एक छोटीशी आपण झलक पाहूयात. म्हणजे मी मुलांना विचारते त्यात सांगते. महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटका, तामिळनाडू, चेन्नई, मध्य प्रदेश, भोपाल, आंध्र प्रदेश, अमरावती, झारखंड, रांची, वेस्ट बेंगॉल, कोलकाता, छत्तीसगड, रायपूर, हिमाचल प्रदेश, शिमला, मेघालय, शिलांग, अरुणाचल प्रदेश, ईटानगर, मिझोरम, आइजॉल, नागालँड, कोहिमा, गोवा, पणजी, पंजाब, चंदीगड, बिहार, पटना, गुजरात, चंदीगड, ओडिशा, भुवनेश्वर, उड़ीसा, भुवनेश्वर, उड़ीसा, भुवनेश्वर, आसाम, दिसपूर, सिक्कीम, गंगटोक, मणिपुर, इम्फाल, त्रिपुरा, अगरतला, उत्तराखंड, देहरादून, तेलंगणा, शहीदाबाद, तेलंगणा, हैदराबाद, केरला, श्रेयसी, you can say. तिरुवनंतपुरम, Very good. तिरुवनंतपुरम, जम्मू and काश्मीर, summer season, श्रीनगर, and winter season. जम्मू, Thank you. आता मी दोन अशा मुलांना बोलवणार आहे की जे आपल्या शाळेत शिकत नाही पण ती छोटीच आहेत. प्रद्युम्न उमेश जोशी आणि पद्मिनी उमेश जोशी ही दोन बहीण भावंड शिवगर्जना करणार आहेत आणि अगदी लहान वयातच यांनी खूप मोठं धारिष्ट केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी शिवगर्जना हे परफॉर्मन्स केलेलं आहे. तर त्यांनाही आपण आपल्या स्नेहसंमेलनानिमित्त आज आपल्या इथे कार्यक्रमात आपण त्यांना संधी दिलेली आहे. तर मी प्रद्युम्न जोशी आणि पद्मिनी जोशी यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं शिवगर्जनेसाठी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृतम अष्टवदान वैष्ठितम नायानालंकारम
श्रीमंत महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. तेव्हा राजांची ही उपस्थिती असते. आता शिवगर्जना झाली. आता आपले राजे येणार. पाहूयात राजा आलं राजा आलं. All Indian are my brother and sister. I love my country and I am proud of it. Neat and ready-headed, I shall always stand to be wide to fit. I shall do my parents, teachers, and all elders respect and teach win courtesy to my country and my people. I pledge my duty in their well-being and prosperity. I love the life, my happiness. Jai Hind. प्लेज घेतो, स्टेट कॅपिटल्स घेतो, हिंदी, इंग्लिश, मराठी प्रेयर घेतो. त्याचप्रमाणे आम्ही रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र हेही घेत असतो. तर आता आमची सिनियर केजीची स्टुडंट गुनिशा शिंदे ही रामरक्षा स्तोत्र प्रेझेंट करायला येत आहे. आय रिक्वेस्ट गुनिशा शिंदे प्लीज कमांड टू से. गुनिशा शैलेश शिंदे. My school name is Maheshwari Prangan English Medium Preschool. I study in senior KG class. I present Ram Raksha Stotra. Shri Ganeshaya Namaha. Asya Shri Ram Raksha Stotra Mantrasya Budakaushikashini Shri Sita Ramachandra Devata Anushtuchandaha Sita Shaktihi Shrimad Hanuman Ki Lakhan Shri Ramachandra Priyarthe Jape Vinyagaha अथ ध्यानम ध्याये दाजामुखादुतशरद बद्धपदमासनस्थं पीतं वासुवसानं नवकलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकलमिलकं लोचनं नीरदाधं नानालङ्कारतीतं ददतं जटां मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूजा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामौ रामौ राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटां कुटमण्डितं सासितूणधनुर्बाणपाणिनत्तञ्चरान्तकं स्वरीलया चकत्रादुम् आविर्भूतमजं विभुम् रामरक्षा पटे प्राज्ञ पापध्नि सर्वकामदा शिरोमीराभवपात् थालं दशरथात्मजः कौसल्ययोधुष पातु विश्वामित्रप्र्यश्वति घाणं पाद्मखत्राता मुखं सम्मित्रिवत्सलः जिह्वा विद्यानधित् पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धो दिव्यायुधः पातु उजोदग्नेशकारुकः करौ सीतापतित् पादु प्रणयं जामदग्नजित् मध्यं पातु करद्धौ श्री नामीम्यां वरदाश्रयः सुपुरीवेशकटी पातु सत्सिनी हनुमत्प्रभु गुरु रघुत्तमः पातु रक्षतु विनाशकरः जानकी सेतुकृत् पातु जम्बे दशमुखान्तकः पादो विभीषणसुहृद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामलोपेतां रक्षाय सुकृतिपटे सचिराय स्तुति पुत्री विजय विनय भवे पातालभूतलव्यमाचारिणस्तग्मचारिणस्ते रक्षितौ राम रामधि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वास्परं नरो नल्पदे पापैः मुक्तिं च विन्दति जगज्जयित्रे भगवत्रेण रामनामनामि रक्षितं यत्खण्डे धार एतस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामे यो रामकवचं स्मरे उद्यानतान् सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् भास्वप्ति रामरक्षामि मां वरः तथानुचितवान् प्राप्तः प्रबुद्धो बुधकर्षितः आरामप्रभुक्षाणां विरामस्तकलापदां
श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां भर्जनं सुखसम्पदा तर्जनय्यमधूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमनस्तदा विजयते रामो रमेशं भजे रामेणान्ताञ्च रामाय तस्मै नमः रामानास्परायणं परखरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तने सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रमे रामी मनोरमे सहस्रराम तत्तुल्यं राम राम वरानमे इति श्रीभूतकोशकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामयोगापन्नं शिवजन्मापूर्वीचा आपण पूर्ण इतिहास बघितला. त्याच्यानंतर शिवजन्म झाला की नाही? आवाज येत नाही मला. झाला, बरोबर. शिवजन्म झाला, सगळीकडे आनंदी आनंद झाला. त्यानंतर आपण माय भवानी म्हणजे भवानीची आपण प्रार्थना केली. म्हणजे वीर तानाजी बाजीप्रभू देशपांडे यांची आपण स्वामीनिष्ठा बघितली. आणि त्यावेळेला पण शिवरायांनी म्हटलं ते गड आला पण सिंह गेला. म्हणजे गड जिंकल्याचा तर आनंद होताच, पण त्यांचा सिंह गेला हेही दुःख त्यांच्याबद्दल त्यामध्ये होतं. म्हणजे स्वामीनिष्ठा एखाद्याने कशी करावी, तर वीर तानाजी बाजीप्रभू देशपांडे यासारख्यांनी करावी. ते जे गेले ते गेले, होऊन गेले. पुन्हा वीर तानाजी बाजीप्रभू देशपांडे होणे नाही. त्यांना एकदा नमन करून आपण पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. वर्षी यंदा पूर्ण होत आहे, त्याचेच औचित्य साधून महेश्वरी प्रांगण प्री स्कूलने शिवराजाभिषेक सोहळा सादर करण्याचा हा प्रयत्न केला आहे. मनापासून सर्वांनी स्वागत करावं हीच विनंती. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674ला राजाने स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राजाचा जयघोष केला. आणि कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलखात नवचैतन्याचा एक सोहळा पार पडला. पाहुयात राज्याभिषेक सोहळा.
त्यानंतर आपल्या कैलासवासी पंतोजी बुवा मोले बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित महेश्वरी प्रांगण प्री स्कूल. आमच्या संस्थेतर्फे आपण संस्थेमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज करतो, संस्थेचं काम कसं चालतं याचा थोडक्यात आढावा मी आपल्या संस्थेचे सल्लागार श्री माननीय दिलीप जोशी सर यांना विनंती करते, थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या महेश्वरी प्रांगण प्री स्कूलची संचालिका शिलिका पवार, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले या सानेगुरू हायस्कूलचे प्राध्यापक पॉल, त्याचप्रमाणे माझं आज भाग्य आहे की आपल्याला पटकथा लेखक लिहिणारे एक महान व्यक्ती या कार्यक्रमाला लाभली. त्याचप्रमाणे माझं हे दुसरं वाक्य आहे तसं, कारण की मी शिवाजीनगर गावडमध्ये राहिलो होतो. माझे शेजारी गलत ठोकळे म्हणून राहत आणि मी कायम त्यांच्या सानिध्यात असायचो. त्यांची पुस्तकं वाचायची. त्यांची पुस्तकं वाचत असताना त्यांनी मला एक उपदेश केला होता, जर या समाजामध्ये जर तुला काही काम करायचं असेल तर कोणाच्या तरी उपयोगी पडणं हे योग्य आहे. निस्वार्थीपणे जर काम केलं तर निश्चितच त्याचा फायदा तुला होईल. कुठे ना कुठेतरी तुझ्या माझ्यासारख्या लोकांशी कुठं ना कुठेतरी ओळख होईल. ती आज मला पोद्दार सरांचा सहवास या ठिकाणी मिळाला. त्याचप्रमाणे आज जो कार्यक्रम या ठिकाणी पार पडला इतका साधा आणि सोपा नव्हता. या मुलांकडनं करून घेणं, त्यांच्या मनावर बिंबवणं आणि एवढ्या मोठ्या सगळ्या पालक वर्गासमोर त्यांना सादर करणं, या सगळ्या माहेश्वरी प्रांगणच्या शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांची या ठिकाणी खरीच कसोटी लागलेली होती. मध्यंतरी लाईटनी फार मोठा घोळ केला. लाईट ये जा करत होती, पण कार्यक्रम त्यातूनही चांगला पार पडला. ही शाळा 2015ला सुरू झाली. 2015ला अगदी थोडके 7-8 विद्यार्थ्यांमध्ये चालू झाली आणि त्याच्यानंतर वाढत ही स्कूल आता या इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. या शाळेकरता जे लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या उपयोगी असणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून मला जेवढं शक्य होतं तेवढं मी यांना आजपर्यंत मदत करत आलेलो आहे. यांना या शाळेकरता लागणाऱ्या वस्तू, शालेय गोष्टी या मी आजपर्यंत पुरवलेल्या आहे, इथून पुढेही पुरवत राहील. पण आजचा जो कार्यक्रम जो पार पडला अति उत्तम. एकदा या मुलांच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा आपण पालकवर्गांनी दाद देऊन टाळीवरून दाद द्यावी. आजचा कार्यक्रम फारच सुंदर आणि छान झाला. एवढंच बोलून मी थांबतो. On the stage, Principal of the National School, please come on the stage. Ashwini Ottamar, please come on the stage. आपल्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत, लेडीज फर्स्ट म्हणून आपण त्यांना पहिल्यांदा संधी देते. त्या माझ्या गुरुही आहेत, सौ ज्योती भंडारे कदम यांना मी विनंती करते त्यांनी कृपया मला थोडक्यात मार्गदर्शन करावं, मला आणि माझ्या पालकांना. पाहुणे, पोद्दार सर, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, बाळकर सर आणि उपस्थित असलेले पालक बंधू भगिनी, शिक्षक वर्ग, मार्गदर्शक, सगळ्यांना नमस्कार. मला आज खरंच हा कार्यक्रम पाहिल्यानंतर माझी विद्यार्थिनी शमिकाला मी शिकवलेलं आहे आणि मला खरंच आज माझा ऊर भरून आला जेव्हा आपली विद्यार्थिनी असं काहीतरी भव्य दिव्य करते
हे जेव्हा पाहायला मिळतं त्यावेळेला शिक्षकाच्या जीवनातला आनंद जो असतो तो अगदी अवर्णनीय असतो. आणि मला शमिका त्यासाठी खऱ्या अर्थानं मी तुला शाबासकी देते की एक तर तू विषय इतका सुंदर निवडलेला होतास. खरं तर मुलांचं वय पाहिलं तर हा आवाक्याबाहेरचा विषय होता, पण तो इतका सुंदर पद्धतीने तुम्ही सादर केला. त्याच्यामध्ये तुझ्या सगळ्या पालकांचं सहकार्य ही एक जमेची बाजू आहे. आणि जेव्हा असं पालकांचं सहकार्य मिळतं ना तेव्हा शाळा नक्कीच पुढे जाते. मी 35 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलंय, 7 वर्ष मुख्याध्यापिका होते. त्यामुळे मुलांकडनं एवढं चांगलं करून घेणं किती कष्टप्रद असतं, किती शिक्षकांना त्रास होतो हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे या शाळेचे जे शिक्षक आहेत त्या सगळ्यांना सुद्धा ते सुद्धा सगळे कौतुकास पात्र आहेत आणि त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते की एक सुंदर विषय जो आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेला आहे. आपल्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. मी रिटायर झालेली आहे, त्यामुळे त्या दिवशी तू माझ्या घरी आली तेव्हाच मी तुला सांगितलं की शमिका मॅडम आता तुझ्यासाठी मी केव्हाही बोलवशील तेव्हा मी तयार आहे. माझ्या परीनं जेवढी मदत करता येणं शक्य आहे तेवढी नक्कीच करेन. कारण आजचा तुमचा उत्साह बघून मला असं वाटलं मी रिटायर अजून झाली नाही आहे. आणि तुझं खरंच मनापासून कौतुक करते आणि तुमच्या संपूर्ण शाळेला तुमच्या पालकांना सगळ्यांना धन्यवाद देते. कारण पालकांनी सुद्धा तेवढा उत्साह दाखवला आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. ज्येष्ठ लेखक साहित्यकार यांना मी विनंती करते की त्यांचा ज्ञानाचा अमूल्य ठेवा थोडासा आम्हालाही जरा त्यांनी द्यावा. त्यांना मी विनंती करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर मंडळी, एका देखण्या आणि चांगल्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य, अध्यक्ष म्हणून इथे येण्याचं भाग्य मला शमिकाताईंमुळे मिळालं. माझे मित्र विलास कस्तुरे आहेत, त्यांच्यामुळे मला इथे येता आलं. काय झालं, शमिकाताईंना मी पाहिलं नव्हतं, फोनवरच 2-3 वेळा बोलणं झालं होतं. या कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांनी मला विचारलं, मी होकार दिला. आज अनायासे माझा दिवस रिकामा होता. इथं मी आलो आणि मला थोडंसं भरून आलं. माझी धाकटी बहीण भेटल्याचं समाधान झालं. शमिकासारखी माझी बहीण अगदी अशीच आहे, अशीच खटपटी आहे. ती कराडच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. तिची आठवण झाली, मला माझी बहीण भेटल्याचं समाधान झालं. मंडळी, आपण आत्ता या लहान लहान मुलांचे कार्यक्रम पाहिले, तुम्ही बसवलेले सगळे काय काय इतकं सुंदर कार्यक्रम आपल्याला बघायला मिळाला. तर काही लाईटमुळं थोडासा प्रॉब्लेम झाला, जाऊ दे, त्याच्याबद्दल काही हे करणार नको. पण ही लहान पिढी आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. मला शमिकाताईंना आणि सगळ्या शिक्षकांनी पालकांना सांगायचं आहे की इतकी सुंदर पिढी, या पिढीला परमेश्वरानं वरदान दिले बुद्धिमत्तेचं. माझं वय आता 77 आहे. आमच्या वेळी ही पिढी आणि आत्ताची पिढी फार फरक पडला, फार म्हणजे फार फरक. आमच्या वेळी मॅट्रिकला आमच्या वेळी 11वी मॅट्रिक होती. 75-76 मार्क मिळाले की आमचा पहिला नंबर असायचा. आता ह्या पिढीला 100 पैकी 100 मार्क मिळतात. परमेश्वराने त्यांच्याकडं बुद्धिमत्तेचं इतकं बुद्धिमत्ता दिलेली आहे त्यांना, तुमच्या लक्षात येत असेल. मंडळी, मी 68 साली नोकरीला लागलो. मी कराडला होतो. इन्कम टॅक्समध्ये नोकरीला लागल्यावर मला तो काळा फोन मोठा कसा धरायचा ते कळत नव्हतं. आणि मी आता पाहतो 1 वर्षाच्या आतली मुलं आपल्या मोबाईलचं लॉक ओपन करतात. अशी ही पिढी आहे तुमच्या घरामध्ये. त्या पिढीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. लेखक जरी असलो तरी मला जास्ती बोलता येणार नाही या पिढीबद्दल. मंडळी, एक मिनिटाचा किस्सा सांगतो. मला एक मुलगी भेटली होती, तिचं वय वर्ष होतं 6.
मला म्हणाली, पोतदार आजोबा तुमच्याबद्दल मला बरंच काही माहिती आहे. मी म्हटलं, काय माहिती आहे का तुला माझ्याबद्दल? तिचा आजोबा माझा मित्र होता. ती म्हणली, तुमच्याबद्दल सगळं मला माहिती आहे. मी म्हटलं, काय माहिती आहे सांग. म्हणाली, तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर होता, तुम्ही लेखक आहात, तुमची पुस्तकं आहेत, कथासंग्रह आहेत, तुमच्या कथेवर सिनेमा झाला आहे. मी मुद्दाम तिला माझ्या पुस्तकांची नावं विचारली. माझ्या पुस्तकांची नावं तिने व्यवस्थित सांगितली. 3 पुस्तकं आहेत माझी, गुंजेचा पाला, अक्रीत आणि एका सत्याचा प्रवास. माझ्या ज्या कथेवर सिनेमा झाला त्या कथेचं नाव तिने मला सांगितलं. माझ्या BAच्या अभ्यासक्रमात कथा आहे त्याची नावं तिने मला सांगितली. सांगायचा उद्देश म्हणजे ती मुलगी मला हरभऱ्याच्या ढाळ्यावर चढवत होती. मी म्हणलं, तू मला काय एवढं विचारतेस? ती म्हणाली, मला पोतदार आजोबा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला त्याचं उत्तर येईल असं वाटतं. अहो तुम्ही म्हणजे एवढे मोठे माणूस, तुम्हाला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल असं मला वाटते. मी म्हटलं, काय प्रश्न तुझा, विचार, कसला प्रश्न आहे तुझ्याजवळ? ती म्हणाली, माझ्याकडे कोड आहे, कोड. म्हटलं, विचार बघू. त्या पोरीने मला 6 वर्षाच्या मुलीने कोड विचारलं. माझ्या डोळ्यात डोळे घालून ती मुलगी माझ्या बघत होती आणि मला विचारत होती. पहिल्यांदा मला तिचं कौतुक वाटत होतं की एवढ्या लहान वयात ही मुलगी माझ्याशी बोलते. मला माझं लहानपण आठवलं. मी 6 वर्षाचा होतो त्यावेळी आमच्या घरात जर कोणी आलं तर आम्ही दाराच्या पाठीमागे लपून बसायचो. ही पोरं आत्ताची अशी नाहीत. खूप खूप बुद्धिमान आणि धाडसी मुलं आहेत ती. आत्ता तुम्ही पाहिलंच. मी त्या मुलीला विचारलं, काय तुझा प्रश्न आहे, विचार. तिने मला प्रश्न विचारला. प्रश्न म्हणजे कोड होतं तिचं. मला म्हणाली, पोतदार आजोबा, उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी 1:30-2 वाजता ऊन पडलेलं आहे प्रचंड आणि तुमच्यासमोर एक मुका माणूस येऊन उभा राहिला. मुका माणूस, त्याला तहान लागली, तो तुम्हाला पाणी कसं मागेल, असं तिचं कोडं होतं. मी हसलो मनातल्या मनात. म्हणलं, काय त्यात अवघड आहे, असं असं मागेल करेल. फोन करून मी तिला सांगितलं. ती मुलगी मला म्हणाली, बरोबर आलं उत्तर. मला आनंद झाला. पण लगेच तिचा पुढचा प्रश्न होता. मला म्हणाली, पोतदार आजोबा, आता तुमच्यासमोर एक आंधळा माणूस आला आणि त्या आंधळ्या माणसाला कात्री पाहिजे, तो तुम्हाला कात्री कशी मागेल? मी मंडळी डोळे झाकले हो. म्हणलं, अशी अशी मागेल. त्या 6 वर्षाच्या, मी अशी अशी खून करून तिला सांगितलं, अशी अशी कात्री मागेल. त्या 6 वर्षाच्या मुलीने मला वेड्यात काढलं हो. मला म्हणाले, आजोबा एवढे मोठे आहात, इन्कम टॅक्स ऑफिसर आहात, अमका आहे तमका आहे, तुम्हाला एवढं साधं माहीत नाही का हो? अहो, आंधळ्या माणसाला बोलता येतं, कात्री द्या म्हणे, असं असं कशाला करेल? ही पिढी तुमच्या घरात आहे. मला या पिढीचं कौतुक जरूर करावं असं वाटतं. वेळ नसल्यामुळे मी जास्तच बोलणार नाही. पण खरोखरच आता आता सांगावं असं वाटते, शमिका मॅडम, तुम्हाला आणि तुमच्या शिक्षिकांना तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप तर ठेवायचीच आहे. किती सुंदर कार्यक्रम, एवढा मध्ये व्यत्यय येत होता तरी पण व्यवस्थित करत होते. अनाऊन्समेंट तुम्ही केली, नक्की करणार चांगलं, वन्स मोर मिळाले. खरोखरीच तुमचं, तुमच्या शाळेचं मी कौतुक करतो, मनापासून कौतुक करतो. या पिढीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो एवढ्यासाठी. मंडळी, उशीर तर झालेलाच आहे, पण असंही म्हणतात की किती बोलावं आणि कसं बोलावं हे कळण्यापेक्षा कुठं थांबावं हे ज्या वक्ताला कळतं तो वक्ता चांगला, म्हणून थांबतो. धन्यवाद. आता आपल्याला पोतदार सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि थोडक्यात सांगितलं की आपली मुलं किती हुशार आहेत. तर मला व्यासपीठावरील मान्यवरांना तेच सांगायचं आहे की आमची मुलं खरोखरच हुशार आहेत. ही हल्लीची पिढी खूप हुशार आहे. पण खंत असं एका गोष्टीची वाटते की ती मोबाईलकडे वळली आहे आणि त्याला कारणही कुठेतरी आम्ही पालकच आहोत. पालक सांगतात, बघा ना टीचर, तो मोबाईल घेतल्याशिवाय जेवतच नाही, ऐकतच नाही, तुम्ही त्याला ओरडा, मार द्या. आम्ही किती मार देणार? म्हणजे आम्ही खलनायक बनायचं आणि पॅरेंट्सनी नायक बनायचं. ही आत्ताची असे हे म्हणजे हे चालू आहे आमचं. पालक आणि टीचरमध्ये असं नेहमी सतत चालू असतं की मूल आमचं ऐकत नाही, मोबाईल घेतल्याशिवाय त्याला हे करत नाही. पण आपणच कुठेतरी याला जबाबदार आहोत. या वर्षीची आम्हाला यावर्षी आपल्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्याचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रमाचा घाट घातला आणि कुठेतरी मुलांना वीर तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते हे नाव तरी त्यांना कळलं, तरी आम्ही आमचा हा कार्यक्रम केला
सार्थकी लागेल. आणि ह्या ज्या इथे घागरी आम्ही केल्या त्याच्यावर नद्यांची नावं आम्ही लिहिली. ती नद्यांची नावं इंग्लिशमध्ये दूर सोडा, पण मराठीतली पण आपल्याला माहिती पाहिजे. यातले मला वाटतं बऱ्याचशा पालकांना माहितीही नसतील किंवा आपल्यालाही कदाचित लक्षातही नसतात, पण आमच्या मुलांना हे माहिती आम्ही सगळं माहिती करून दिलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, वीर तानाजी कोण होते, बाजी प्रभू देशपांडे कोण होते. याचं कारणच म्हणजे की मुलांना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने एक फिल्मी सॉन्ग किंवा मराठी गाण्यांवर किंवा हिंदी गाण्यांवर डान्स करण्यापेक्षा काहीतरी वेगळं. नो डाऊट आता आपल्याला जशा जेवढ्या अडचणी आल्या, चांगल्या कामाला नेहमी अडचणी येतात, त्या आपण पॉझिटिव्हली घ्यायच्या. म्हणजे मला मगाशी एवढं कळलं की मी खरंच नक्कीच खूप चांगलं काम करते. याच्यामध्ये माझी परीक्षा होतीच, पण माझ्या पालकांची पण होती. आणि त्यात माझे पालक खरोखर त्याच्यात 100% उतरले. त्यांनी खूप मला सहकार्य केलं. आणि त्याचबरोबर माझ्या उपस्थित मान्यवरांनी म्हणजे मला पाहुण्यांनी खूप साथ दिली. कुठेही गडबड किंवा काही आम्हाला जायचं आहे असं काही न करता आमच्या लहान मुलांचा कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही सगळे थांबलात. याच्यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. आणि तत्पूर्वी मी भोळाकर सरांना विनंती करते की थोडक्यात त्यांनी 2 मिनिटं आम्हाला मार्गदर्शन करावं, मग पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करते. बऱ्यापैकी विलंब ऑलरेडी झाला असल्यामुळे आणि खरं सांगायचं अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुण्यांचं भाषण झाल्यानंतर बोलू नये असं संकेत आहे. तरी पण मी 2 शब्द नक्कीच बोलेन. गेल्या काही वर्ष या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मी हजर असतो आणि उपस्थित असतो प्रमुख पाहुणा म्हणून किंवा आपल्या घरचा माणूस म्हणून. परंतु गेल्या 3 वर्षापेक्षा आजच्या कार्यक्रमात आल्यानंतरचा मिळालेला आनंद हा अतिशय अवर्णनीय होत आहेत, काही शंकाच नाही. कारण सगळ्या मुलांचं पालकांचं जे काही कौतुक आत्ता मान्यवरांनी केलं त्याला ते खरोखर पात्र आहेत म्हणायला हरकत नाही. या सगळ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना मी सुव्यवस्थित देतो. आणि आमची लाडकी ब्लेक म्हणून आपण त्यांची धाकटी बहीण झाली, माझी लेक झाली शमिका. तुमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक असला तरी ते आमच्यासाठी छोटे आहेत वयाने मानाने असं नाही म्हणणार मी, पण वयाने नक्कीच आहे. त्यांचं भरभरून कौतुक अशासाठी करतो की इतका सगळा मोठा घाट मोठ्या थाटात त्यांनी साजरा केला. आणि मगाशी आम्हाला उत्सुकता निर्माण केली होती की इकडून चालू नका, इकडे रांगोळी, इकडे फुलं आहेत, अमुके तमुके, महाराज येणार आहेत, महाराज येणार आहेत. आम्हाला लोसवा माझे सहकारी आम्हाला कळत नव्हतं की कोणते महाराज येणार आहेत. तोपर्यंत काही बघा गुलदस्त्यात ठेवत होता. नंतर मग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जेव्हा शमिका पवारांचे चिरंजीव शिवाजी महाराजांच्या वेशात जेव्हा आले तेव्हा म्हटलं वा हे महाराज पण आपल्या इथे लाभले म्हणायचे, चांगली गोष्ट आहे. या सगळ्या शिक्षकांचं, पालकांचं, मुलांचं, सगळ्यांचं बरोबर मी कौतुक करतो. आणि एका व्यक्तीचं कौतुक करायचं बहुतेक वेळा राहतं, ते म्हणजे शमिका मॅडमचे पती रवींद्र पवार. ते कुठे जाते यावं झालं तुम्ही टाळ्या गेला यावं खरंच या एकदा रवींद्र पवारांसाठी टाळ्या होत्या. असं म्हणतात ना की एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते यशस्वी होण्यासाठी, तसं आमच्या शमिका पवारांच्या यशस्वी होण्याच्या मागे रवींद्र पवार हे पडद्यामागचे कलाकार म्हणून नेहमी असतात आणि त्यांचा नामोल्लेख बहुतेक वेळा राहतो. तो मी जाणीवपूर्वक केला. आमच्या रोटरी क्लब ऑफ पुणे मेडिसचे अध्यक्ष माननीय ओसवाल सर, त्यांच्या पत्नी, आमच्या त्या सदस्य उमा मॅडम आणि ज्यांच्याशिवाय काही पान हलत नाही त्या म्हणजे लक्ष्मी, म्हणजे पैसे नव्हे लक्ष्मी डॉक्टर मॅडम एडिग्रोमागे. या सगळ्यांचं मला मनापासून भरपूर कौतुक करावंसं वाटतं. आणि या शाळेच्या प्रगतीसाठी, अधिकाधिक प्रगती होण्यासाठी जे जे काही सहकार्य, मार्गदर्शन यांना त्या रूपाने लागेल त्याला आमचा क्लब पण समर्थ आहे आणि आम्ही सगळेच त्याच्याबरोबर आहोत. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. बबन पोद्दारांची क्षमा अशासाठी मागतो की त्यांच्या भाषणानंतर मला भाषण करावं लागलं. त्यांच्या ज्या कथा आहेत त्याच्यावरती झालेला चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा आपण सगळ्यांनी आवर्जून बघावा. आणि मी असं सांगेन शमिका मॅडम तुम्हाला की या बालकांसाठी बबन पोद्दारांचं एक जे कथाकथन आहे ते एकदा अरेंज करावं आवर्जून आणि त्याचा लाभ आपल्या सगळ्या पालकांना मिळून द्यावा. त्यांच्या स्वतःच्या ओघवत्या वाणीमध्ये जेव्हा तुम्ही कथाकथन ऐकाल तेव्हा तुम्हाला ती कथा डोळ्यासमोर साकारताना बघायला मिळेल इथपर्यंत मला खात्री आहे. आणि गुरुजी विद्येला गुरु नाही म्हणता येणार, पण गुरुस्थानी तुम्ही जे आहात किनारे मॅडम, तुमची विद्यार्थिनी काही भव्य दिव्य आता त्यांनी घडवलं त्यासाठी तिची तुम्ही घरी गेल्यानंतर आवर्जून
कौतुक करालच, पण मी म्हणेन की कोणतरी दुष्ट गाडा करेल त्याची, इतकं दुष्ट लाडूसारखा कार्यक्रम झाला आहे, त्याबद्दल परत एकदा मनापासून सर्वांचं कौतुक. धन्यवाद. क्षणाचाही विलंब न घालवता जे आजची शिवगर्जना केली होती प्रद्युम्न जोशी आणि पद्मिनी जोशी, त्या दोघं बहीण भावांना मी आमंत्रित करते, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. प्रद्युम्न जोशी, पद्मिनी जोशी. आहेत का? म्हणजे मोबाईलमध्ये बघून बाकीची गाणी बघणं आणि शिवगर्जना म्हणणं हे याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे, आणि हे धाडस त्यांनी केलं म्हणून एक त्यांचं कौतुक मला पाहुण्यांच्या हस्ते करावं असं वाटतं. मी पोद्दार सरांना विनंती करते की कृपया तुमच्या हस्ते त्यांचा गौरव करावा. काम सगळेच करतात, आपापल्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे काम करतो, आपण त्याबद्दल मोबदला घेत असतो, जिथे काम करतो त्याबद्दल आपण त्याच्या बदल्यात आपण मोबदला घेतो. पण प्रत्येकजण आपल्या कामाशी झोकून देऊन किंवा अगदी प्रामाणिक म्हणजे मनापासून माझी शाळा आहे की कुठलीही गोष्ट असेल तर ही माझी आहे, हे मला करायचं आहे, पूर्ण कुठलंही काम असू दे तर त्या व्यक्तीने ते पूर्ण केलेलं आहे, म्हणून हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि म्हणजे अगदी गुलदस्त्यात होत आहे. तर तुम्हा सर्वांना मला सांगायला खूप आनंद वाटतो की यावर्षीपासून आदर्श शिक्षक पुरस्कार आपण आपल्या संस्थेमार्फत सुरू केलेला आहे, आणि तो आदर्श शिक्षक पुरस्कार मी सौ मोनिका कुंभार यांना प्रदान करणार आहे. कारण त्यांचं काम, त्यांची कामावरची निष्ठा, शिकवण्याची पद्धत हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. म्हणूनच हा पुरस्कार मी आपले जे आजचे पाहुणे आहेत ज्योती मॅडम आणि पोद्दार सर यांना मी विनंती करते कृपया त्यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात यावा. मोनिका टीचर, आता आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय म्हणजे आपली जबाबदारी वाढली, आणखी कमी नाही झाली. बोलायचं आहे मोनिका टीचर? यू वॉन्ट टू से समथिंग? बरं, यापुढील कौतुक माझ्या पालकांचं. त्यांनी अगदी कमी वेळात वेळ काढून जो आपला परफॉर्मन्स म्हणजे गोंधळ जो त्यांनी केला होता. म्हणजे दरवर्षी आमच्या संस्थेचं सर वैशिष्ट्य असं आहे की जेव्हापासून 2015 पासून आपली संस्था सुरू झाली, शाळा सुरू झाली आहे, तेव्हापासून आपल्या पालकांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करायला भाग पाडतो की तुम्ही जर केलं तर तुमची मुलं करणार आहेत, तेव्हा त्यांची भीती जाणार आहे. तुम्ही कसंही नाचा, पण नाचा, त्यांच्यासाठी तुम्ही भाग घ्या, पार्टिसिपेट करा. आणि मला असं कौतुकाने आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझे पालक ते माझं म्हणणं ऐकतात आणि मान्यही करतात. तर मी आजच्या ज्या 5 पॅरेंट्स आपल्या आहेत त्यांना सगळ्यांना आमंत्रित करते, कृपया त्यांनी स्टेजवर यावं. या सर्वांना आपण एक छोटंसं गिफ्ट देऊन सत्कार करणार आहोत. तर पुन्हा एकदा मी मान्यवरांना विनंती करते सर्वांनी प्रत्येकाने एकेकाने तुमच्या हस्ते त्यांना कौतुक करावं गिफ्ट देऊन. या पालकांना मी विनंती करते. नीलम शिंदे, स्वरा शिर्के. एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करा आणि अभिनंदनही करा.
यापुढील पुरस्कार म्हणजे आपल्या संस्थेमध्ये आपण शाळेमध्ये जे कॉम्पिटिशन घेतलं होत्या पालकांसाठी रंगोली कॉम्पिटिशन्स, तर मी गीता भिलारे यांना विनंती करते कृपया त्यांनी स्टेजवर यावं. गीता भिलारे पहिला नंबर. त्यानंतर पूजा भिलारे यांनी यावं. पूजा भिलारे. त्यानंतर मेहंदी कॉम्पिटिशन घेतली होती स्वप्नाली मोरे, त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. स्वप्नाली मोरे. ज्योती मॅडमला विनंती करते त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करावा. अरे म्हणजे एक विशेष आभार आपण म्हणूयात किंवा एक सत्कार म्हणूयात की आमचे सुरुवातीपासून ते आता शेवटपर्यंत सगळ्या कामामध्ये जे धावपळ करतात म्हणजे मदतीला होते जसे आमचे यतीन देशपांडे सर यांना मी आमंत्रित करते कृपया त्यांनी स्टेजवर यावं. त्यांचा सत्कार मी बाळाराम गुलाब यांना विनंती करते कृपया त्यांनी करावा. मुलांचे कौतुक होणं गरजेचं आहे, तर त्याला मी विनंती करते की त्यांनी कृपया पुढे स्टेजवर यावं. मी पोद्दार सरांना विनंती करते कृपया त्यांनी त्याचं कौतुक करावं. झालं की क्लास वाईजच पॅरेंट्सनी बाहेर आपल्या मुलांना कलेक्ट करायचं आहे. कुणीही गोंधळ करायचा नाही. प्ले ग्रुपचे पॅरेंट्स अगोदर तिकडे जातील बॅक स्टेजला, आपल्या मुलांना घेऊन येतील. मग नर्सरी जे रामरक्षा आपल्या गुणीशा शिंदे यांनी म्हटली तर तिचं कौतुक